पशुपालक मित्रांनो, आता फेब्रुवारी महिना चालू आहे आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये आपल्याला सगळ्याच आमच्या जनावरांच्या गोठ्यामध्ये जेवढी काय जनावरं आहेत त्या सगळ्यांना डिवर्मिंग करावं लागतं आणि डिवर्मिंग झाल्यानंतर 15व्या दिवशी आपल्याला लसीकरण पण करावं लागतं. पण मी ज्या वेळेला माझ्या गोठ्यामध्ये ब्रीडिंग ऑफ वृंदा डेअरी ॲप मी वापरत आहे त्यावेळेला मला अशा पद्धतीचा या ठिकाणी मेसेज आलेला आहे. वृंदा शिफारसमध्ये जर मी क्लिक केल्यानंतर मला असं दिसून आलं की 58 जनावरं माझी मोठी दूध देणारी आहेत आणि त्या जनावरांना फेब्रुवारी महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या जनावरांना डिवर्मिंग करावं लागतं याची मला सगळी लिस्टच आलेली आहे. म्हणजेच काय, ब्रीडिंग ऑफ वृंदा डेअरी ॲप ज्यावेळेला आपण गोठ्यामध्ये वापरतो त्यावेळेला अशा पद्धतीची अचूक माहिती आणि अचूक या ठिकाणी मेसेज आपल्याला येत राहतात. येणं आपल्याला डेअरी व्यवसाय करण्यासाठी फार सोपं जातं. तुम्हीही आज ब्रीडिंग ऑफ वृंदा डेअरी ॲप आजच डाउनलोड करून घ्या आणि आपल्या जनावरांची नोंदी त्याच्यामध्ये करून घ्या. धन्यवाद.